नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे। रात्री पावसानं काही प्रमाणात विश्रांती घेतलेली होती, मात्र पहाटेपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। सततच्या पावसामुळे नाशिकमधील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। वडाळा गावचा संपर्क तुटलाय। नाशिक वडाळा रस्त्यावर JMCT महाविद्यालयाजवळ असलेल्या नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं नाशिक वडाळा रस्ता पूर्णपणे बंद झालाय। या परिसरात सोसायटीमध्ये देखील पावसाचं पाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। याबाबत अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। पाहूयात। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये आता जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आपण बघू शकतो नाशिकमध्ये काल रात्रीपासूनच पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे आणि त्यामुळे आता नाशिक वडाळा गावाचा जे संपर्क आहे ते तुटलेला आहे। आपण बघू शकतो नाशिक वडाळा रस्त्यावर संपूर्ण परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। तर या परिसरातील जे सोसायटी आहे त्या सोसायट्यांमध्ये देखील पावसाचं पाणी या ठिकाणी शिरलेलं आहे। त्यामुळे अनेक गाड्या या ठिकाणी पाण्यामध्ये अटकलेल्या आहे। काल रात्रीपासूनच पावसाची संततधार नाशिकमध्ये सुरू आहे। त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे, तर अनेक ठिकाणी रस्ते देखील कसलेले आहे। आपल्याबरोबर काही नागरिक आहे, स्थानिक, आपण त्यांच्याशी बोलूया। कधीपासून पाणी साचलेलं? पाणी रात्रपासून खूप पाऊस चालू होता, तर 3:30-4 वाजेपासून पाणी हळूहळू जमा झाला आणि पूर्ण पाणी इकडं पार्किंगमध्ये पूर्ण रस्त्यावर आलं आहे। पुढं तो नाला आहे, तो नाला पूर्ण पॅक झाल्यामुळं पूर्ण पाणी रस्त्यावरती पूर्ण पार्किंगमध्ये गाड्या पण पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। नाही, पण दर पावसात अशा प्रकारचं रस्त्यावर पाणी येतो का? किती वर्षानंतर आला आहे? तो कमीत कमी 4 ते 5 वर्षानंतर असं झालं आहे पुन्हा एकदा। त्याच्या अगोदर एकदा झाला होता। पूर्ण पाणी आता यावेळेस खूप जास्त झालं आहे। मागच्या वेळेस थोडा कमी होता, यावेळेस जास्त झाला आहे। पूर्ण गाड्या पाण्याखाली गेली। काय कारण काय पाणी रस्त्यावर येण्याचं? पुढं तो नाला आहे, तो नाला पूर्ण क्लीन न झाल्यामुळं पूर्ण पाणी रस्त्यावर आलं आहे। तो नाला जर क्लीन झाला असता तर पूर्ण पाणी गेला असतं। तो नाला पॅक झाल्यानंतर पूर्ण पाणी रस्त्यावरती आलं आहे। काय मदत कोणाकडून आली नगरपालिकेकडून? अजूनपर्यंत कोणी काय आलेलं नाही इकडं। फक्त स्थानिक जे नागरिक आहे तेच फक्त इकडं। हा रस्ता कोणी बंद केला? मग काही पोलीस कर्मचारी कोणी आलेलं होतं? कोणीच नाही आलंय। तुम्ही बघू शकता इकडं कोणीच अजूनपर्यंत कोणी आलेलं नाही। जे स्थानिक नागरिक आहे, पोरं आहे, ते पोरं पूर्ण मदत करून राहिली। एकूणच आपण बघू शकतो नाशिक वडाळे रस्त्यावर संपूर्ण रस्त्यावर पाणी साचलेलं आहे पावसाचं आणि या ठिकाणी एक नाला देखील आहे। या नाला तुंबल्यामुळे या संपूर्ण नाल्याचं पाणी या ठिकाणी रस्त्यावर आलेलं आहे। तर अनेक सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी घुसलेलं आहे, मात्र अजूनही स्थानिक प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही। स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी रस्ता बंद केलेला आहे आणि सगळे ते पाण्यामध्ये उभे आहे। कॅमेरामॅन इसाक कुरेशीसह मी तबरेज शेख, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।